हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण पुनर्रचित जो सेतू अभ्यास आहे 2022-23चा, त्यातील इयत्ता 10वी विषय गणित, सेमी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही माध्यमांसाठी जो दिवस दुसरा आहे तो आपण आता पाहणार आहोत. तर बघा, स्टार्ट करूया. दुसऱ्या दिवसासाठी जे घटक आणि उपघटक आहेत, म्हणजे टॉपिक आणि सब टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये बिंदू बिंदू म्हणजे पॉईंट, त्याचबरोबर लाईन म्हणजे रेषा, प्लेन म्हणजे प्रतल, त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट म्हणजेच बिंदूंचे निर्देशक, त्यानंतर डिस्टन्स म्हणजे बिंदूंतील अंतर, आणि बिटवीननेस म्हणजे दोन बिंदूंमधील दरम्यानता, हे आपण पाहणार आहोत. तर एक्झरसाइजमध्ये एकूण 7 उपप्रश्न विचारलेत. पहिल्या प्रश्नामध्ये सेमी आणि इंग्रजी माध्यमात सुद्धा हेच प्रश्न आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्याही दिलेल्या एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात. तर बघा, बिंदू म्हणजे काय, तर एक पॉईंट म्हणतो आपण, ज्याला लांबी, रुंदी, उंची असं काही नाही आहे, फक्त एक पॉईंट. तर मी इथं पॉईंट काढलेलं आहे बघा. तर या पॉईंटमधून किती रेषा जाऊ शकतात, म्हणजे समजा हे बघा, एक रेष, दोन रेष, अशा अनंत रेषा आपल्याला काढता येतील. तर पहिल्याचं जे उत्तर आहे ते आहे अनंत. अनंत म्हणजेच इंग्लिशमध्ये इनफायनाईट. इनफायनाईट असं आन्सर येणार आहे आपलं पहिल्याचं. इनफायनाईट लाईन्स मीन्स वी कॅन ड्रॉ इनफायनाईट लाईन्स फ्रॉम वन पॉईंट. एका बिंदूतून आपल्याला अनंत रेषा काढता येतील. दुसरा जो प्रश्न आहे तो बघा, दिलेल्या कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात. आता दोन बिंदू आहेत, तर इथं मी तुम्हाला दोन बिंदू काढून दाखवतो. हे दोन बिंदू आहेत समजा, त्यातून किती रेषा जाऊ शकतात. तर दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा फक्त जाऊ शकते. वन अँड ओनली वन लाईन कॅन पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते वन म्हणजेच एक असं दुसऱ्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, एक रेषा आणि रेषेबाहेरील बिंदू यांना सामावणारी किती प्रतल असू शकतील. तर बघा, एक रेषा आहे आणि एक बिंदू आहे, तर यांना सामावणारं एकच प्रतल आपल्याला काढता येऊ शकतं, कारण रेषा आणि रेषेबाहेर बिंदू आहे, त्याच्यामुळे एक आणि एकच प्रतल काढता येतं. तर प्रतल म्हणजे प्लेन. आपल्याला माहिती आहे की प्लेन हे लिमिटलेस असतं चारी बाजूला, प्रतल हे चारी बाजूला अमर्याद असतं. तर एक रेषा मी डार्क करून दाखवतो पुन्हा, ही रेषा आणि हा बिंदू या दोघांना सामावून घेणारं एक आणि एकच प्रतल आपल्याला काढता येते. इथं सुद्धा उत्तर वन आहे बघा. तिसऱ्याचं उत्तर सुद्धा वन म्हणजे एक. चौथा प्रश्न बघा, कोणतेही तीन बिंदू एकप्रतलीय असू शकतील का. तर बघा, तीन बिंदू एक, दोन आणि तीन, तर ते एकप्रतलीय असू शकतात. तीन बिंदू एकप्रतलीय असू शकतात, कारण बघा, दोघांसाठी मिळून एक लाईन तयार होईल दोन बिंदूंसाठी, आणि लाईनच्या बाहेर एक बिंदू शिल्लक राहील. मग एक रेषा आणि एक बिंदूंना घेणारं एक प्रतल आपण काढू शकतोच. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे हो. म्हणजे एक प्रतलीय म्हणजे एकाच प्लेनमध्ये असणारे, तर तीन बिंदू एका प्लेनमध्ये असू शकतील. हे उत्तर बरोबर आहे. तर पाचवा प्रश्न बघा, जर दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्या एकप्रतलीय असू शकतात का. दोन रेषा एकमेकींना छेदत असतील, दोन रेषा काढतोय बघा, एकमेकींना छेदतायत, तर त्या एकप्रतलीय असू शकतात का. हो, त्या एकप्रतलीय असू शकतात. एकाच प्रतलात त्या दोन्ही छेदणाऱ्या रेषा असू शकतात, एका प्रतलात मावू शकतात. पुढचा प्रश्न बघा, सहावा, एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेदसंच काय आहे. तर आपण एक प्रतल काढूया बघा.
एक प्रतल काढले आणि एक रेष त्यातून पाठवूया. बघा, या प्रतलातून एक रेष गेलेली आहे, तर ही एका बिंदूतून जाणार, त्या प्रतलात एका बिंदूतून जाणार, त्यामुळे एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेदसंच असणार आहे पॉईंट, म्हणजे बिंदू. बिंदू हा त्यांचा छेदसंच, बिंदू. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा यातला, दोन प्रतलांचा छेदसंच काय असेल? दोन प्रतल, तर बघा दोन प्रतल काढून दाखवतो तुम्हाला. समजा हे एक प्रतल आहे आणि दुसरं एक प्रतल आहे, तर याचा छेदसंच बघा लक्षात येईल तुम्हाला. एक रेषा असणार आहे दोघात कॉमन, छेदसंच म्हणजे कॉमन असणारी गोष्ट. तर एक लाईन असणार आहे, म्हणजेच एक रेषा असणार आहे जी छेदसंच असू शकते दोन प्रतलांची. तर आपले हे पहिले 7 प्रश्न झालेत. आता हे सेमी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमातून पुन्हा बघूया. हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू अ गिवन वन पॉईंट? तर बघा, गिवन वन पॉईंटमधून वी कॅन ड्रॉ इनफायनाईट लाईन्स, हे पहिल्याचं उत्तर. हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स? दोन पॉईंट असतील तर त्यामधून जाणारी वन अँड ओनली वन लाईन आपल्याला काढता येते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, हाऊ मेनी प्लेन्स विल बी देअर कंटेनिंग अ लाईन अँड अ पॉईंट आउटसाइड इट? एक लाईन आहे आणि एक पॉईंट आहे, या दोघांना कवर करणारा किती प्लेन काढता येतील? तर एक आणि एकच प्लेन आपल्याला काढता येईल. हे थर्डचं आन्सर आहे. फोर्थ बघा, इज इट पॉसिबल दॅट 3 पॉईंट्स आर को प्लेनर? 3 पॉईंट एक प्लेनमध्ये असू शकतात का? तर येस, इट इज पॉसिबल. ते पॉसिबल आहे. येस, इट इज पॉसिबल दॅट 3 पॉईंट्स आर को प्लेनर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इज इट पॉसिबल दॅट 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर को प्लेनर? दोन इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन आहेत त्या को प्लेनर असू शकतील का? तर येस, इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट दे कॅन बी इन वन प्लेन. इट इज पॉसिबल. त्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ अ प्लेन अँड अ लाईन? एक प्लेन आहे आणि एक लाईन आहे. बघा, एक लाईन जी क्रॉस करून गेलेली आहे प्लेनला, ती एका पॉईंटमध्ये त्यांना इंटरसेक्ट करणार, म्हणजे उत्तरेचं पॉईंट येणार सिक्स्थचं. आणि शेवटचा प्रश्न बघा, व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स? दोन प्लेन जर आपण ड्रॉ केले, बघा समजा हा पहिला प्लेन आहे, त्यानंतर हा दुसरा प्लेन आहे, तर दोन प्लेन ज्यावेळी इंटरसेक्ट करतात त्यावेळी ते एक लाईनमध्ये इंटरसेक्ट होतात. बघा, एकच लाईन त्यांच्यामध्ये कॉमन असते, म्हणजे 7व्याचं उत्तर आहे लाईन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑन द नंबर लाईन पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज 10, डिस्टन्स सी बी इज 8 अँड डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे बघा, ए बी सी हे 3 पॉईंट आहेत नंबर लाईनवरचे, म्हणजे एका रेषेत आहेत. ए बी सी हे एका रेषेत आहेत. बघा, ए बी आणि सी एका रेषेत आहे म्हणून सांगितले, पण त्यांचा क्रम कसा आहे या सगळ्या पॉसिबिलिटी आपण बघणार आहोत. आता इथं आपण बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान बघितला आहे. असं पण असू शकतं की ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे, त्यानंतर सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे, असं असू शकतं. या तिन्ही शक्यता आपण पडताळून पाहूया. तर बघा, पहिल्यांदा सांगितलं आहे की ए सीचं अंतर 10 आहे. पहिल्या शक्यतेत बघा, ए सी 10 आहे, ए सीचं अंतर 10 आहे. त्यानंतर सी बी 8 आहे, सी बी 8. अशी जर शक्यता आपण बघितली तर हे जर ए बीचं उत्तर 2 मिळेल. तुम्हाला माहिती आहे, ए बी सी जर एक रेषे असतील तर 10मधून 8 गेली म्हणजे 2, पहिली शक्यता. बघा, ही आपण आता शक्यता कॅन्सल करूया. ए बी हे उत्तर 2 येईल जर ए बी सी सरळ एका लाईनमध्ये असतील. तर आता आपण दुसरी शक्यता बघूया. जर बी ए सी असेल तर बघा काय होईल, बी ए सी जर असेल तर ए सीचं अंतर 10 आहे. बघा, ए सीचं 10, सी बीचं 8, सी बीचं 8. हे काय पॉसिबल होणार नाही, कारण ए हा बिंदू जर मध्ये घेतला तर इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे ही शक्यता कॅन्सल होईल. म्हणजे पहिल्या केसप्रमाणे 2 उत्तर येईल. आत्ता ही केस ग्राह्य धरली जाणार नाही,
शेवटची जी शक्यता आहे ए सी बी, त्यामध्ये बघूया. ए सीचं अंतर 10 आणि बी सीचं अंतर 10, तर ए बीचं अंतर होईल 20. मी परत एकदा हे समजावून सांगतो बघा. ए मध्ये असणं शक्य होणार नाही, लक्षात घ्या. बघा, ए हा जो बिंदू आहे तो मिडलला येणार नाही, तर तो ए इथे येणार, बी इथे येणार, सी इथे येणार. ही एक शक्यता होईल. त्यानंतर दुसरी शक्यता बघा, बी, त्यानंतर ए आणि सी. ही जी शक्यता आपण पकडली होती ही होणार नाही, कारण बी सीचं जे अंतर आहे, बी सीचं जे अंतर आहे ते त्याने 8 दिले, टोटल अंतर 8, आणि ए सीचं दिले 10. हे शक्य होणार नाही, कारण 10पेक्षा 8 मोठं नाही आहे, त्यामुळं ए हा मध्यबिंदू असणार नाही. मग आता ही जी तिसरी शक्यता आपली होती तीच आपण दाखवूया. तिसरी जी शक्यता आहे शेवटची, तर बघा, ए, सी आणि बी हे होऊ शकतं. मग ए आणि सी 10 आहे, बी सी हे 8 आहे, म्हणजे टोटल जे अंतर आहे ते 18 होईल बघा. ए बीचं अंतर 18 होईल. आणि इथं पहिल्या केसमध्ये हे 10 होतं, हे अंतर 10 होतं टोटल, हे 8 होतं बी सी, म्हणजे ए बी हे 10 - 8 म्हणजे 2 येणार. म्हणजे ए बीची किंमत ही 2 किंवा 18 असू शकते. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, ऑन द नंबर लाईन द कोऑर्डिनेट ऑफ पी इज -3. आता एक नंबर लाईन काढून घेऊया आपण. बघा, ही एक नंबर लाईन आहे. बघा, पी हा जो बिंदू आहे, पी, त्याचे निर्देशक आहेत -3. लक्ष देऊन बघा, पीचे निर्देशक -3 आहे. देन फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम पी. 5 अंतर असणारा दुसरा बिंदू आहे, त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे. तर 5 अंतर आहे म्हणजे बघा, इथं 0पर्यंत 3 अंतर झालं, तुम्हाला माहिती आहे. -3 म्हणजे 3 अंतर असणार आहे. इथून पुढे 2 अंतर उजवीकडे गेलो आपण, तर आपल्याला 5 अंतर असणारा बिंदू मिळाला. तो मिळाला 2, कोऑर्डिनेट त्याचे 2 आहेत, समजा तो क्यू आहे. पण जसं आपण उजवीकडे गेलो तसं आपण डावीकडे सुद्धा जाऊ शकतो. 5 घरं 1 2 3 4 5, तर तिथं -8 येणार 5 घरं डावीकडे गेल्यावर. तर इथं आर असेल, म्हणजे त्या बिंदूचे निर्देशक 2 असू शकतात किंवा -8. तर हाच प्रश्न मराठीमध्ये सुद्धा आहे, सेम आहे. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीप्रमाणे ए हा बिंदू कधीही इथं मध्यभागी येऊ शकणार नाही. ए हा नेहमी डावीकडेच राहील दोन्ही शक्यतेमध्ये. फक्त बी आणि सी जे आहेत त्यांचा क्रम बदलू शकतो. बी आणि सी असं होऊ शकतं, सी येऊ शकतो मध्ये आणि बी सुद्धा तिकडे जाऊ शकतो, हे शक्य आहे. तर बघा, ज्यावेळी पहिली शक्यता आहे त्यावेळी ए सी हा 10 आहे आणि बी सी हा 8 आहे, म्हणजे ए बी हे अंतर किती असणार 2, कारण टोटल 10 व्हायला लागले. त्यानंतर खालच्या शक्यतेप्रमाणे जर पकडलं तर ए सी 10 आहे, बी सी 8 आहे, तर 10 आणि 8 मिळून ए बी किती होणार आहे 18. म्हणजे एकदा उत्तर 18 होऊ शकतं आणि एकदा उत्तर 2 होऊ शकतं. आणि शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये संख्यारेषेचा आधार घेऊन सांगायचं आहे आपल्याला. तर बघा, संख्यारेषे मी आता परत एकदा व्यवस्थित काढून दाखवतो तुम्हाला. बघा, संख्यारेषा असते तुम्हाला माहिती आहे, 0 1 2 3, म्हणजे 1 2 3 पॉझिटिव्ह असणार आहे तिकडे इंटिजर्स, आणि इकडे -1 -2 -3 या पद्धतीनं. आपण आता -3 वर पी आहे आपला, -3 वरती आपला पी आहे. तर पी जो -3 वर आहे तिथून 5 अंतरावरती आपण जायचं आहे. जर आपण उजवीकडे गेलो बघा, 1 2 3 4 5, समजा तो बिंदू क्यू आहे, तर कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला 2 मिळालं, लक्षात घ्या. आणि तेच जर आपण डावीकडे गेलो, -3 पासून डावीकडे, -4 -5 -6 -7 -8, तर -8 हा सुद्धा आपला बिंदू असू शकतो. म्हणजे -8 किंवा 2 हे निर्देशक असू शकतात. आपण -8ला आर मानूया, म्हणजे क्यू याचे निर्देशक 2 असू शकतात आणि आरचे -8. ठीक आहे, धन्यवाद. आपला आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्या दिवस तिसरा घेऊन पुन्हा येऊ. धन्यवाद.